या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सक्सेस कोचिंग क्लासेस येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ओंकार देशेट्टी, प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, प्राध्यापक सागर कौलगी तसेच प्रमुख पाहुणे विजयकुमार कलशेट्टी, रेणुका कल्याण शेट्टी, सरिता महाले यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सक्सेस कोचिंग क्लासेसच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. फुलांचा गुच्छ, शाल, श्रीफळ देऊन पाहुण्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. यावेळी इयत्ता 10वीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कोचिंग क्लासेसमधील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मिळालेली प्रेरणा याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही पुढे जाऊन मोठे होऊ, यश संपादन करू आणि तुमचे आशीर्वाद सदैव सोबत ठेवू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. संस्थापक प्राध्यापक ओंकार देशेट्टी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून सक्सेस कोचिंग क्लासेसमधून अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सातत्य, मेहनत आणि योग्य दिशा मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी मोठी झेप घेऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि भावनिक वातावरणात पार पडला. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, परंतु भावुकी आहे आणि आनंदाचा आहे. आजच्या दिवशी आपण निरोप समारंभ देण्यासाठी जमलो आहोत. निरोप हा फक्त नात्याचा असतो. पण तो नातं आपल्याला जपायला पाहिजे. तर मला वाटतं की सागर सरांमुळे गणितातली भीती गेली, तर देशेट्टी सरांमुळे इंग्रजातली गोडी वाटली, कलशेट्टी सरांमुळे इतिहास कळू लागलं, तर माने सरांमुळे विज्ञान कळू लागलं. कलशेट्टी सर म्हणतात की शिक्षक हा जीव तोडून आणि इतर जीव ओढून शिकवतो, हे आज कळू लागले थोडं. तर मी या क्लासमध्ये 9वीला आले होते. आल्यावर हे सगळं नवीन वाटत होतं आणि थोडं भीती वाटत होती. पण आज तुमच्या सगळ्यांबरोबर व सरांबरोबर कधी एकरूप झाले हे कळलंच नाही. सर्व शिक्षकांनी शिकवण्याची आपली भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभवली. तर सर म्हणाले तसं आम्ही एक दिवशी नक्की येऊ आणि मी तुम्हाला आश्वासन देते सर की आम्ही आमच्या पायावर नक्की उभा राहू आणि तुम्हाला पेढ्या देण्यासाठी नक्की येऊ. आयुष्य जरी संपलं तरी तुमचं ऋण आमच्यावर कायम राहतील. शंभराच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत. आज मी माझे क्लासबद्दल व शिक्षकांबद्दल मत मांडणार आहे. मी प्रथम या क्लासमध्ये इयत्ता 7वीत आलो होतो. तेव्हा आम्हाला इंग्रजीला देशेट्टी सर होते. देशेट्टी सर इयत्ता 5वी ते 10वी सर्व वर्गांना शिकवतात. हे मी बरेचदा बघितलं. देशेट्टी सर इंग्लिश चांगले शिकवायचे. त्यांच्यामुळे मी इंग्लिशच्या पेपरला चांगल्या प्रकारे लिहू शकलो. 8वीत आम्हाला गणित शिकवण्यासाठी सागर सर होते. सागर सर खूप भारी शिकवतं. त्यांच्याबरोबर खूप भारी गणित शिकवायचे. त्याबरोबर ते वर्गात थोडी गप्पा मस्ती विद्यार्थ्यांसोबत करायचे. मला उत्तम गणित सोडवता येतात याचे कारण म्हणजे सरांचे शिकवणे होय. त्यांच्यामुळे मी गणित चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. आम्हाला 9वीमध्ये विज्ञानला माने सर होते. त्यांनी पहिल्या तासामध्ये विज्ञान कसं शिकायचा, विज्ञान कशासाठी शिकायचा, विज्ञानात आपल्याला प्रगती कशी करता येते हे सांगितले. आता 10वीला इतिहास व राज्यशास्त्र साठी स्वामीनाथ कलशेट्टी सर आहेत. सर वर्गात आले तर प्रथम शेवटी खिडकीपर्यंत जायचे व थांबायचे. त्यानंतर येऊन शिकवायचे. सरांनी शिकवण्यासाठी एकदाही पुस्तकाचा वापर केला नाही व एकदाही पुस्तक आणले नाही. सर आम्हाला उत्तम रीतीने शिकवायचे. त्यांच्या तासात फक्त शिकवणे हेच नव्हे तर संस्कारही देण्याचं काम करत होते. सर नमस्कार. प्रमुख पाहुणे म्हणून मला इथं उपस्थित केल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. पण तसंच मुलांशी संवाद साधण्यासाठी मला संधी पण मिळाली आहे. पण आज आनंदाची पण बातमी आहे आणि दुःखाची पण ही बातमी आहे. पण आनंदाची बातमी म्हणजे की आज नवीन सुरुवातीला वाटचाल चाललेली आहे तुमच्या प्रवेशाकडे, आणि दुःखाची म्हणजे तुम्ही या सक्सेस ट्युशनमधून जात आहे.
आयुष्यात निरोप समारंभ हा अंत नसून हा एक नवीन वाटचाल करण्याची अध्यायाची सुरुवात असते. ते आपण निरोप समारंभ हा असं म्हणतो की शेवटचा दिवस आहे, पण ते नसून सुद्धा ते तुम्हालासाठी नवीन प्रवेशाकडे नेण्याची वाटचाल चालू केलेली असते. ते कसं की आपण शाळेमध्ये जे शिकलेलं असतंय, शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी जे कमवलेले शाळेमध्ये जे कमवलेले जे असते ते सहज मिळवलेलं नसते, ते कष्टाने मिळवलेलं असते. ते सहज ते म्हणजे गुण मिळवलेले जे शाळेमध्ये असते ते पुढं तुम्हाला वाटचालीसाठी शिदोरी असते. ते शिक्षकांनी जे शिकवलेले ते सगळे गुण ते पुढं नेऊन आपण आयुष्यात आपल्याला ती खूप मोठी उपयोगी पडत असते. कारण की सर लोकांनी त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं असते, मार्गदर्शन दिलेलं असते, पुढं जाऊन काय करायचं काय ते सगळं आपल्याला ते केल्यामुळे आपल्याला ते पुढं आयुष्यात आपल्याला काय बनायचं असल्यावर ते अनुभवायला भेटतं. जर आपण सहज भेटत नसते ते काय बी केल्यावर ते आपल्याला विद्यार्थ्यांना की पालकांचे ते आठवलेले क्षण आठवतात की पुढं जाऊन आपल्याला काय करायचं असते काय नाही ते करताना आपल्याला काय खंत म्हणजे असं येऊ नये म्हणून सर लोकांनी खूप आपल्याला सपोर्ट दिलेले असतात विद्यार्थ्यांना. गणितामध्ये सागर सरांनी जसं मुलांना कसं असं अवघड विषय न करता ते सॉल्व कसं करायचं ते शिकवले. इंग्लिशच्या सरांनी सुद्धा मुलांना असं इंग्लिश हा विषय असल्यावर असं इंग्लिश म्हणून असं राहू नये म्हणतात की ते कसं सॉल्व करायचं सोप्या त्यांनी शिकवलेले आहे. आणि तसंच इतिहास सुद्धा सगळेजण विद्यार्थी सांगतात की पुस्तक न घेता सरांनी शिकवले. मग ते विद्यार्थ्यांना ते समजून सुद्धा घेतले की जसं सरांनी म्हणतात तसं ते विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्ही हे गुण म्हणजे तसं शिकून सुद्धा तुम्ही एवढे गुण मार्क पाडून तुम्ही सरांनी इथे उपस्थित केल्याबद्दल विद्यार्थ्यांना नवीन सुरुवातीसाठी माझ्या शुभेच्छा. उद्याच्याला पेपर चांगला सोपा आणि असं जावा सगळ्यांनीच हे करावं आल तो बेस्ट सगळ्यांना. आणि कलशेट्टी सर आणि सागर सरांचा धन्यवाद. कारण की पहिला ही गोष्ट मी खूप मिस करते की सकाळी 5:45चं टायमिंग वेदांत उठ रे ट्युशनची टाईम झाली, ट्युशन मम्मी अजून 5 मिनिट असंच करत तो 6पर्यंत वेळ घालवणार, 5:45 त्याच्या मागं लागणार. ही गोष्ट खूप आठवणार मी तर पहिल्यांदा. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना 10वीसाठी शुभेच्छा. मी पहिल्यांदाच बोलत आहे त्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी आजपर्यंत तुम्हाला जे काही रागवून सांगितलं, प्रेमाने सांगितलं, शिकवताना जे सांगितलंय ते फक्त तुमचं भविष्य घडवण्यासाठी सांगितलंय. त्यामागचा आमचा कुठलाच हेतू नव्हता. आम्ही पर्सनली कोणालाही रागवलेलं नाही. आम्ही जे काही रागवलंय ते तुम्हाला पूर्ण सगळ्यांमध्ये का तर तुमचं भविष्य घडायला पाहिजे. आणि हेच विद्यार्थी उद्या भविष्यात येऊन आम्हाला पेढे देऊन सांगायला पाहिजे सर तुम्ही आम्हाला अशा प्रकारे शिकवला की आज आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलो. हेच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगेल, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. तुमच्यातला आणि आमच्यातला असंच नातं टिकवा आणि पुढे हसत खेळत येऊन आम्हाला सांगा सर आम्ही मोठे झालो, आम्ही आमच्या पायावर उभा राहिलो. हे फक्त तुमच्यामुळेच, हेच तुम्ही आम्हाला दिलेला गुरुदक्षिणा. कंटाळा असतो आणि सरांनी मला अध्यक्षीय भाषणासाठी या ठिकाणी पाचारण केलं. बरेचसे मुलांनी आपल्या मनोगतातून विषयाबद्दल बोलत होते. माझे विषय इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल. मित्रांनो, काही मुली बोलताना म्हणाले गुरु कुंभारासारखा. सर हे म्हणाले की आम्ही आकार दिला या ठिकाणी. संस्कृत सुभाषितात म्हणतात गुरु कुम्हार है, शिष्य कुंभ है, गडगड काढे खोट, अंतर हात सवार कर, बाहर दे दे चोट. गुरु हा कुंभारासारखा असतो. जेव्हा कच्चा गाडगा तयार करत असताना आतला गोलाकार तयार करण्यासाठी आतूनही हात फिरवतो. आणखीन वरचाही गोलाकार प्राप्त व्हावा. अज्ञानाचा, वाईट गुणाचा, दुर्गुणाचा जे काही खड्डे पडलेले असतात
त्याला गोळाकार करण्यासाठी बाहेरून थोपडतो, भाषण करतो, सागर मानेसरांसारखा या ठिकाणी थोपटावं लागतो. कारण गणिताचं सूत्र शिकवायचं असेल, आकडेचं खेळ असतो. आकडेचा खेळ जर जमला तर जीवनाचं मनोरंजन होतो. म्हणून ज्ञानाचं सागर ज्यांच्याकडे आहे, असे सूत्राचे सागर असलेले सागर सर सोपं आहे, पण यश पचवणं त्यापेक्षा अवघड आहे, लक्षात ठेवा. कारण यशाची जर हवा जर डोक्यात गेली तर ती मात्र आपल्याला खरोखरच नेस्तनाबूत करते. म्हणून यशाची हवा डोक्यात जाता कामा नये. यश पचवायला शिका. वेळोवेळी दरवेळी ते यश आपल्याला खरोखरच मोठं करत असतं. परंतु त्या मोठे करण्याच्या पाठीवरती तुमचे श्रम असतात, तुमच्या सद्गुरूंचे आशीर्वाद असतात, गुरूंचे मार्गदर्शन असतात, आई वडिलांचे परिश्रम असतात. हे मात्र तुम्ही कारणवा करू नका. आणि या निरोप समारंभाच्या प्रसंगी काही विद्यार्थ्यांमध्ये आता मी बघितलं की तुमच्यामध्ये वक्तृत्व गुण खरोखरच ठासून भरलेला आहे. पण मला मात्र उशिरा कळला, कारण हा निरोप समारंभ मी शेवटी ठेवला. याच्या अगोदर खरं तर स्वागत समारंभ ठेवला असता तर या येणाऱ्या वर्षामध्ये बरंच तुमच्यामध्ये वक्तृत्व गुण मला पाहायला मिळाले असते. कारण मुलींनी सुद्धा इतकं सुंदर भाषण केलं, खरोखरच मी संगतीत झालो, ज्याला आपण ओव्हरव्हेल पण म्हणतो. मी खरोखरच हृदयाने खूप भारावून गेलो तुमच्या या वक्तृत्वामुळे, तुमच्या भाषणांमुळे. केवळ आम्ही शिकवतो हे तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या यशासाठी. बऱ्याच वेळेला सागर सरांनी असो, कलशेट्टी सरांनी असो किंवा मी असो, तुम्हाला थोडंसं शिक्षा आणि बक्षिस दोन्हीचं आम्ही तुम्हाला वापर केलेला आहे. नजर चुकीने किंवा जर जाणून बुजून तर कोणी शिक्षक, कोणी आई वडील करणारच नाही. कारण मी शिक्षक आणि आई वडील हे समानता का मानतो तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, केवळ परमार्थ हा एकच असतो. लक्षात ठेवा. काहीही करू द्या, तो चांगलाच वागला पाहिजे अशी भूमिका ठामपणे मांडायला पाहिजे तो शिक्षक आणि आई वडील आणि आपला वरचा सद्गुरू. याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. लक्षात ठेवा. नेहमी सगळे सुखाची सोबती असतात. लक्षात ठेवा, सुखाचीच सोबती असतात. आणि जेव्हा आपल्याला अशी काही परिस्थिती त्यावेळेला मात्र आपल्या सोबतीला कोणीच नसतात, तेव्हा तशा प्रकारचे प्रसंग येऊ नये म्हणून तुम्ही मात्र सतर्क असलं पाहिजे आणि नेहमी आपण चांगलेच वागले पाहिजे. आणि त्याचा मात्र सत्कर्माचा जे काही बेरीज आहे ती बेरीज नक्कीच अधिक असणार आहे. लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये उद्यापासून तुमच्या परीक्षा सुरुवात होत आहेत. 9वीच्या परीक्षा पुढच्या महिन्यात सुरुवात होत आहेत. 8वीच्या, मग या ठिकाणी 5वीपासून 9वीपर्यंतचे 10वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि थोडंसं मी पाळ पडू पाजलं जाता जाता संस्काराचे, आणि थोडंसं तुम्हाला रागवल्याचे काही आठवणे क्षण वगैरे जर तुम्हाला येत असतील तर थोडंसं माफ करा. आणि इथं माझं भाषण संपवतो.